नमस्कार मंडळी, जाणून घेऊया मराठी कलासृष्टीतील काही महत्त्वाच्या घडामोडी, मराठी कलाकार, मराठी मालिका यांच्याबद्दल काही बातम्या. पहिली बातमी आहे कमळी या मालिकेबद्दल. इतिहासात पहिल्यांदाच रायगडावर कमळी या मालिकेचा भाग चित्रित होणार आहे. याचे फोटोज देखील त्यांनी शेअर केले आहेत. दुसरी बातमी आहे जान्हवी किल्लेकरबद्दल. नुकतंच जान्हवी किल्लेकरने व्हॅलेंटाईन डे स्पेशल या दिवशी हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडत आहेत. यानंतरची बातमी आहे रेश्मा शिंदेबद्दल. लग्नानंतर रेश्मा शिंदे हिने तिच्या नवऱ्यासोबत हा पहिला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला आहे. याचे फोटो तिने शेअर केले. त्यानंतरची बातमी आहे दिव्या शिंदेबद्दल. दिव्या शिंदे हिने म्हटलं आहे, मी कोणाचीही माफी मागणार नाही. रायगडावरून मला कडेलोट केलं तरी चालेल. यानंतरची बातमी आहे बेंद्रे करणबद्दल. करण हा आपल्याला लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेमध्ये दिसणार आहे. यानंतरची बातमी आहे निक्की तांबोलीबद्दल. निक्की तांबोली ही द 50 या शोमध्ये दिसत आहे. या शोमध्ये अरबाज पटेलने तिला प्रॉपरली प्रपोज केला आहे. यानंतरची बातमी आहे विशाल निकम बद्दल. विशाल निकम याने नुकतंच उत्तराखंड येथे जाऊन 7 जन्माच्या गाठी बांधल्या आहेत. तर हे फोटो खूपच सुंदर दिसत आहेत. यानंतरची बातमी आहे करण सोनवणेबद्दल. बिग बॉस मराठीमध्ये या विकेटच्या वारमध्ये करण हा एलिमिनेट होणार आहे. पुढील बातमी आहे सुरभी ज्योतीबद्दल. सुरभी ज्योतीचे नुकतंच लग्न झाले होते आणि ती लवकरच आई होणार आहे. गुड न्यूज नुकतंच तिने तिच्या फॅन्ससाठी शेअर केली. यानंतरची बातमी आहे कल्याणी तिबेबद्दल. कल्याणी तिबे हिचा नुकतंच साखरपुडा संपन्न झाला आहे. या दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. पुढची बातमी आहे दूरदर्शन अँकर सरला महेश्वरीबद्दल. यांचं 71व्या वर्षी निधन झालं आहे. त्या सर्वांनाच सोडून गेल्या आहेत. यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर अशाच नवीन नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.